प्रवासाच्या दिवसांबरोबर उष्मा वाढत होता. माणसांचा वेश, भाषा बदलत होती. मोगली भाषा सर्वत्र ऐकू येत होती. राजे लक्ष देऊन ती भाषा ऐकत होते. राजांना मुसलमानी बोलता येत होती, पण राजे आता त्या भाषेच्या सफाईकडे लक्ष देत होते. वाढत्या उन्हामुळे भल्या पहाटे प्रवास सुरू करावा लागे. 2 प्रहरी विश्रांती घेऊन उन्हे कलल्यावर परत प्रवास सुरू होई. तो सूर्यास्तापर्यंत तरीही प्रखर उन्हाने अंगाची लाही होत होती. माकणीचे उंट बरोबर असूनही पाणी पुरत नसे, इतका घशाला शोष पडे. राजे आशीरगडला पोहोचले. आशीरगडचा किल्लेदार राजांना सामोरा आला. त्याने प्रेमभराने स्वागत केले. त्याने राजांचा मोठा सत्कार केला. राजे आशीरगडाकडे पाहत होते. हाच तो आशीरगड की जो ताब्यात आल्यानंतर आनंदाने बेहोश झालेला अकबर म्हणाला होता. आशीरगड जिंकून आज मी दक्षिणेचा दरवाजा उघडला आहे. निरोप देताना आशीरगडचा किल्लेदार म्हणाला, राजासाहेब, तुम्हाला भेटायला जीव आतुरला होता. तुमच्या भेटीनं एक मुराद पुरी झाली. यापुढं आपण बादशहांची सेवा करू की औलाद व अफलाद? अपमान राजांची पाठ सोडत नव्हता. शाही दरबारात बादशहांच्या भेटीला जाताना इतमामास साजणारा सरंजाम पेलणार नाही म्हणून बादशहांनी 1,00,000 रुपये देऊ केले होते. आणि आता आशीरगडचा किल्लेदार त्या तख्ताची वंश परंपरेने सेवा करण्याचे आवाहन करीत होता. कष्टी मनाने राजांनी आशीरगडला सोडला. ग्वाल्हेरचा राजा मानसिंग याचा किल्ला राजांच्या मनात घर करून राहिला. डौलदार भव्य बुरुजांची रांग भक्कमपणाबरोबरच किल्ल्याच्या सौंदर्यातही भर घालीत होती. ते मनोरे पाहून राजांना उगीच असे मनोरे आपल्या किल्ल्यांवर असावेत असे वाटले. आग्रा नजीक येत होता. दैवी काय लिहिले आहे याची राजांना चिंता वाटत होती. उन्हाळा निखारा ओतत होता. नर्मदा चंबळ पार करून राजे आग्र्या नजीक आले. राजांच्या आगमनाची वार्ता कळवायला जानी बेगचे स्वार पुढे गेले होते. राजे आपल्या सारंजामासह 2 प्रहरी आग्र्यापासून एका मजलेवर दाखल झाले. शाही दरबाराचा कोणीतरी मोठा सरदार वजीर आपल्या स्वागतास येईल अशी राजांची अपेक्षा होती. समोरून येणाऱ्या पथकाकडे लक्ष गेले. एक राजपूत स्वार व त्याच्या मागून येणारे 4-5 घोडेस्वार राजांना सामोरे आले. काही अंतरावर आघाडीचा राजपूत पाय उतार झाला. त्याने अदबीने मुजरा केला. राजासाहेब, कुमार रामसिंगांनी आपल्या स्वागतासाठी पाठवलं आहे. आपली तारीफ? राजांनी विचारले. नाचीजला मुन्शी गिरधारीलाल म्हणतात. मुन्शी गिरधरलाल म्हणतात. राजांना हसावे की रडावे हे समजेना. आपल्या स्वागतासाठी एक सामान्य कारकून येतो? राजांची नाराजी गिरधरलालने चटकन ओळखली. राजासाहेब, गैरसमज न व्हावा. खुद्द रामसिंगच येणार होते, पण आजच ते शाही पहाऱ्याच्या कामावर गुंतले आहेत. त्यांचा नाईलाज झाला. आपण इतराजी न होता कृपावंत होऊन मुक्कामी चलावं. रामसिंगांना मोकळीक मिळताच रिवाजाप्रमाणे ते आपल्याला समोर येतील. बादशहांचा दरबार उद्याच ना? जी. राजांनी गिरधरलालची विनंती मान्य केली. आग्रा शहरात गिरधरलालसह राजांनी प्रवेश केला. सायंकाळ होत होती. मनस्वी उकाड्याने राजे थकले होते. राजांची उतरण्याची सोय मुलुकचंदाच्या सराईत केली होती. त्या सराईत राजे रात्र घालवणार होते. सकाळी रामसिंगाबरोबर राजे त्यांच्या खास मुक्कामावर जाणार होते. सराई चांगली होती. सर्व व्यवस्था चोख होती. पण आग्रा प्रवेशातच आपल्या सामोरे कोणी मातब्बर येऊ नये हे चिन्ह राजांना बरे वाटले नाही. हे त्यांच्या मनाला लागले. भल्या पहाटे स्नान आटोपून पूजा करून
राजे सूर्योदयाला बाळराजांच्यासह तयार होऊन रामसिंगाची वाट पाहत बसले. अनेक अश्वपथके आग्र्यात प्रवेश करीत होती. बाळराजे सराईतून त्या मिरवणुका पाहत होते. वाढत्या क्षणाबरोबर राजांची अस्वस्थता वाढत होती. आग्रा शहराला यक्षनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहराबाहेर जिकडे पाहावे तिकडे खास समारंभासाठी आलेल्या सरदारांच्या छावण्या पसरल्या होत्या. औरंगजेब साध्या राहणीचा होता, तरी या समारंभाच्या ऐश्वर्यात यत्किंचितही उणीव पडू नये यासाठी तो खबरदारी घेत होता. आजवर झाला नाही असा भव्य समारंभ करण्याचे त्याने ठरवले. या हेतूमागे मोठे राजकारण होते. शहाजहान नुकताच मेला होता. कायदेशीरपणे आता औरंगजेब सिंहासनावर बसणार होता. हे राज्य मिळवण्यासाठी जो खटाटोप करावा लागला त्यात औरंगजेबाला पुष्कळ दुष्कीर्ती सहन करावी लागली. बापाला कैदेत टाकल्याने जुने सरदार नाखुश बनले होते. भावांची बंडे मोडून त्यांना देहांत शासन देऊन औरंगजेब तख्तावर आला होता. ज्यांनी त्या बंडखोर भावांना साथ दिली त्यांनाही औरंगजेबाने शासन केले होते. राज्यावर बसण्यासाठी उतावीळ असलेल्या औरंगजेबाला कैदेतल्या बापाच्या मृत्यूची वाट पाहत बसणे असह्य होऊन त्याने विषप्रयोगाने बापाचा अंत केला होता. या सर्व गोष्टीची वदंता दरबारात पसरली होती. ही दुष्कीर्ती पुसून जावी, या 50व्या वाढदिवसाच्या सिंहासनारोहणाच्या प्रसंगी सर्व सरदारांना खुश करावे, या हेतूने हा भव्य दरबार औरंगजेबाने योजिला होता. त्यासाठी दिल्लीचे जगदविख्यात तख्ते ताऊस म्हणजेच मयूर सिंहासन त्याने आग्र्याला आणवून घेतले होते. याच दिवाणी आमच्या दरबारात शिवाजीची भेट घेण्याचे त्याने ठरवले होते. त्यामुळे आपोआप शिवाजीला बादशहाचे सामर्थ्य कळणार होते, आपली स्वतःची लायकी समजणार होती. शिवाजी राजांना सामोरे जाण्यासाठी औरंगजेबाने कुमार रामसिंग आणि मुखलिस खान यांची नेमणूक केली होती. ज्या दिवशी राजे आग्र्याजवळ येऊन पोहोचले त्याच दिवशी रामसिंगांचा हफ्त चौकीचा दिवस आला. आठवड्यातून एक दिवस खुद्द बादशहांच्या निवासस्थानावर पहारा करण्याचा तो दिवस. त्यामुळे रामसिंग अडकून पडला. नाईलाजाने त्याने गिरधरलालला राजांच्या स्वागतास सामोरे पाठवले. दरबारच्या गडबडीत गुंतलेल्या औरंगजेबाच्याही ते ध्यानी आले नाही. गिरधरलालने राजे सराईवर आल्याची वर्दी दिली, पण रामसिंगाला हलता येत नव्हते. दुसऱ्या दिवशी दरबार होणार होता. रामसिंगाने गिरधरलालला राजांची समजूत काढून सकाळी दरबाराकडे आणायला सांगितले. शाही पहाऱ्याच्या कामातून सुटका होताच आपण राजांना सामोरे येत असल्याचे कळवले. गिरधरलाल राजांना आणण्यासाठी सराईवर गेला. सकाळी गिरधरलाल राजांना आणण्यासाठी गेला. नुसत्या गिरधरलालला पाहून राजांना संताप आला. गिरधरलालने सर्व परिस्थिती सांगितली, विनवणी केली. राजासाहेब, दरबाराची धामधूम चालू आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. कुमार रामसिंग कामात गुंतलेला. दरबार सुरू होण्याची वेळ आली आहे. मनात विकल्प न आणता आपण चलावं. कुमार कदाचित आपणास वाटेतच भेटतील. राजांनी संताप आवरला. दक्षिणेतून आपण इथवर आलो, एवढ्याशा गोष्टीने सारे बिघडविण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणले. सूर्य चांगलाच वर आला होता. उष्मा जाणवू लागला होता. राजांनी नजराण्याचे साहित्य बरोबर घेतले. संभाजीला बरोबर घेऊन राजे आपल्या इतमामासह घोड्यावरून निघाले. गिरधरलाल मार्ग दाखवित होता. आपल्या ऐश्वर्यासह जाणाऱ्या ह्या मराठ्या राजाकडे सारे कौतुकाने पाहत होते. दैव वेगळे होते की केलेल्या साध्या गोष्टीने देखील वेगळा अर्थ प्राप्त होतो. धरलेले मार्गही चुकतात. शिवाजी राजांना आणण्यासाठी गिरधरलालला पाठवताना त्यांनी कोणत्या रस्त्याने यायचे हे सांगायला रामसिंग विसरला. पहाऱ्यावरून सुटका होताच रामसिंग
व मुखलिस खान फिरोझा बागेवरून राजांच्याकडे येत होते आणि त्याच वेळी गिरधारीलाल मुन्शी दहार आरा बागेवरून राजांना घेऊन जात होता. जेव्हा कुमार रामसिंगाला कळले की शिवाजी दहार आरा बागेवरून जात आहे, तेव्हा त्याने आपले सेवक डुंगरमल चौधरी व रामदास राजपूत यांना राजांना फिरोजाबागेच्या रस्त्यावरून आणण्यास पिटाळले. त्या दोघांनी पुढे जाऊन राजांची वाट बदलली. राजांना बाजारपेठेतून कुंवरच्या तळाकडे आणले आणि नूरगंज बेगापाशी त्यांची गाठ पडली. राजांच्या शेजारी कुंवरसिंग होता. त्याने रामसिंगांची ओळख करून दिली. रामसिंगालाही शिवाजीचा परिचय करून दिला. आकाशात ऊन तळपत होते आणि आग्र्याच्या भर बाजारात या दोघांची भेट होत होती. दोघेही घोड्यावर स्वार होते. रामसिंगाने आपला घोडा नजीक आणला आणि घोड्यावरूनच त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. राजे तसेच मुखलिस खानाला भेटले. राजांच्या बरोबरचा लवाजमा पाहून रामसिंग म्हणाला, राजासाहेब, पुढे भीड फार आहे. माझ्या तळाशेजारीच आपला तळ उभा आहे. हत्ती तळावर जाऊ देत. दरबाराची वेळ झाली आहे. उशीर करून चालायचं नाही. राजांनी मान्यता दिली. कुमार रामसिंग, मुखलिस खान यांच्यासह राजे जात होते. तांबड्या फत्तरांनी नक्षीदार चबुतऱ्यांनी सजलेली लाल किल्ल्याची इमारत मोगली ऐश्वर्याची साक्ष देत होती. रामसिंगासह शिवाजीराजांनी किल्ल्यात प्रवेश केला. खास कपडे केलेले शस्त्रधारी पहारेकरी आपल्या जागरूक नजरेने प्रत्येक येणाऱ्या इसमावर लक्ष ठेवित होते. प्रवेशद्वाराच्या अधिकाऱ्याने रामसिंगाची खातरजमा करून घेताच राजे लाल किल्ल्यात प्रवेश करते झाले. राजे पायऱ्या चढून वर गेले. आजूबाजूला नजर टाकण्याची उसंत राजांना नव्हती. राजे जात असता नगाऱ्याचा आवाज घुमला आणि रामसिंगाने भरभर चालण्याची विनंती राजांना केली. दिवाणी आमच्या समोरील उद्यानात नानाविध तऱ्हेच्या वेशात उभे राहिलेले सरदारांचे घोळके पाहताच रामसिंगाने दिवाणी आमचा खास दरबार संपल्याचे ओळखले. ज्या दरबारी हजर राहण्यासाठी मिर्झा राजांनी राजांना पाठवले होते, एवढा लांबचा प्रवास घडवला होता, तो दरबार संपला होता. दिवाणी आमचा दरबार संपवून औरंगजेब आपल्या सल्लागृहात म्हणजे दिवाणी खास मध्ये गेला होता. रामसिंगाने शिवाजीराजे आल्याची वर्दी वजीर जाफर खानला कळवली. शिवाजी आल्याचे कळताच औरंगजेबाने असद खान बक्षीला राजांना भेटीसाठी पुढे घेऊन येण्यास सांगितले. राजे संभाजीराजांच्या सह बादशहाच्या बोलावण्याची वाट पाहत उभे होते. असद खानाने रामसिंगाला बादशहांची आज्ञा सांगितली आणि रामसिंग राजांच्या सह दिवाणी खासमध्ये गेला. प्रखर उन्हातून गेल्यामुळे दिवाणी खासमध्ये प्रवेश करताच तिथल्या मंद प्रकाशामुळे क्षणभर राजे दाराशीच थांबले. आतले दृश्य नजरेत आले. दिवाणी खासच्या प्रशस्त महालात औरंगजेब भरजरी बैठकीवर बसला होता. बाहेरचा उष्मा भासू नये म्हणून दिवाणी खासच्या चारी बाजूंच्या कमानींवर वाळ्याचे पडदे सोडले होते. त्यावर सतत बाहेरून गार पाण्याचा शिडकाव होत असल्याने महालात वाळ्याचा सुखवणारा सुगंध दरवळत होता. औरंगजेबामागे सशस्त्र रक्षक उभे होते. 2 दासी वारा ढाळीत होत्या. बसल्या जागेवरून औरंगजेब नजर फिरवित होता. दरबारात अगदी निवडक बादशहांच्या खास मर्जीतले लोक हजर होते. वजीर जाफर खान जसा त्यात होता तसाच औरंगजेबाचा नातलग म्हणून जसवंत सिंगही हात बांधून नजर जमिनीवर खिळवून उभा होता. औरंगजेबाच्या अंगावर अत्यंत भारी हिरवी फुले व जरीची बुंदके काढलेल्या मलमली अंगरखा होता. कमरेच्या श्वेत कमरबंदावर रेशमी जरीकाम केलेले होते. मस्तकावरचा किमॉश सोनेरी जरामुळे झगमगत होता. किमॉशच्या मस्तकपट्टीवर अत्यंत तेजस्वी असे मोठे हिरे लखलखत होते. गळ्यात टपोऱ्या मोत्यांचे सर रुळत होते. ज्याच्या साधेपणाची ख्याती राजांनी ऐकली होती
ते साधेपण निरखीत राजे उभे असता जाफर खान सामोरा आला. राजे त्याच्या पाठोपाठ पुढे सरकले. औरंगजेब शिवाजीराजांना निरखीत होता. किंचित ठेंगणी पण आपल्या पुरुषी सौंदर्याने भारून टाकणारी राजांची मूर्ती जवळ येत असताना औरंगजेब पाहत होता. राजे औरंगजेबासमोर उभे राहिले. मागून आलेल्या सेवकाने नजर पुढे केली. राजांनी 1000 मोहरा, 2000 रुपये नजर व 5000 रुपये निसार दिले. राजे थोडे मागे सरले. संभाजीराजे पुढे सरले. त्यांनी 500 मोहरा व 1000 रुपये नजर दिले. 2000 रुपये निसार दिले. दोघांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. राजे उभे होते, पण औरंगजेब काही बोलला नाही. दिवाण आमच्या दरबाराने थकलेला औरंगजेब गिरदीवर रेलून राजांकडे पाहत होता. राजांना अवघडल्यासारखे झाले. वजिराने राजांना खुणावले आणि जसवंत सिंगांच्या पाठीमागे राजांना उभे केले. शेजारी संभाजी रामसिंग उभे राहिले. राजांचा संताप वाढत होता. त्याला पायबंद घालण्याचा राजे प्रयत्न करीत होते. सर्वांना विडे दिले. राजांना विडा मिळाला, पण खिलत मात्र पाक शहजादे जाफर खान व जसवंत सिंग यांनाच मिळाली. मिर्झा राजांच्या भेटीपासून राजांचे अपमान होत होते. त्या सर्व अपमानांचा हा कळस होता. सुभेदारी राहिली बाजूला, पण साधी खिलतही मिळू नये. दरबारी बोलावले ते याच अपमानासाठी. जसवंत सिंगाला खिलत मिळते, त्याचा सन्मान होतो कशाबद्दल? राजे दिलगीर झाले. उभ्या जागी त्यांच्या अंगाला कापरा सुटला. डोळे लाल होऊन अश्रूंनी भरले. राजांनी विचारले, रामसिंग, माझ्यासमोर कोण उभा आहे? केवढा मोठा आवाज! बादशहा असता उभं राहायचं, ते नजर दर कदम जमीनला खिळवून बोलायचं झालं तर बादशहांच्या अनुज्ञेनं, आणि तेही नजरवर न करता तोंडाला रुमाल लावून. आणि हे मोकळे शब्द आले कोठून? रामसिंग कुजबुजला. राजा जसवंत सिंग. नाव ऐकताच वीज कडाडली. हा जसवंत सिंग, ज्यानं माझ्या सैन्यांकडून मार खाल्ला, माझ्या सैन्यानं ज्याची पाठच पाहिली, त्याच्या मागे मी उभा? रामसिंग घाबरला. हाताने तो राजांना शांत राहण्यास खुणवीत होता. त्याने राजांचा राग आणखीनच भडकला. हम बर्दाश्त नहीं कर सकते. रामसिंगने राजांचा हात धरला. तो झिडकारीत राजे ओरडले, कभी नाही. राजांनी सरळ औरंगजेबाकडे पाठ फिरवली आणि राजे तडक दिवाणी खासच्या बाहेर गेले. पाठोपाठ संभाजीराजे धावले. सारा दरबार स्तिमित झाला. रामसिंग बादशहाला मुजरा करून पाठ न दाखवता बाहेर गेला. राजांना बाहेरच्या फरशीवर उभे राहणे अशक्य होऊन बसले होते. त्यांनी आपले मस्तक दोन्ही हातात धरले होते. डोळ्यांवर अंगार पेटला होता. रामसिंग धावला. तो म्हणाला, राजासाहेब. राजे डावा हात उंचावत ओरडले, काही सांगू नको कुंवर. याचसाठी मला बोलावून घेतलं? मला माहित आहे, हवं तर माझं शिर उडवा, पण मी परत बादशहांच्या समोर जाणार नाही. सारे शब्द औरंगजेब ऐकत होता. औरंगजेबाने मुलतफित खान, आकिल खान, मुखलिस खान यांना आज्ञा केली, शिवाजीला शांत करा, त्याला खिलत देऊन घेऊन या. तिघे गडबडीत बाहेर आले. राजांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने राजे जास्तच भडकले. खिलत? कोण पर्वा करतो त्या खिलतीची? जसवंत सिंगामागे मला उभं केलं जातं का? मी काय केलं होतं म्हणून माझा हा अपमान? माझा मुलगा बादशहाचा नोकर होता, 6000 होता. त्याला कुठेही उभा करायचा होता. मी तुमच्या बादशहांचा नोकर नव्हतो. राजासाहेब, मुखलिस खान बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तुमचा बादशहा माझा खून करू शकतो. मी त्याची चाकरी कदापिही करणार नाही. अशक्य. नाईलाजाने सारे माघारी फिरले. त्यांनी बादशहाला सर्व सांगितले. रामसिंग म्हणाला, अलीजा, ही आग्र्याची हवा राजांना मानवली नाही. त्यांना माफी असावी. हम राजा का दर्दे दिल जान सकते हैं. औरंगजेब म्हणाला, रामसिंग, तू शिवाजीला घेऊन जा. माझं खास गुलाब पाणी त्याच्यासाठी वापर. त्याला शांत कर. तो शांत झाला की मग बोलू. जा तू. रामसिंग राजांच्या सह आपल्या मुक्कामावर आला.
रामसिंगाच्या डेऱ्यात राजांना बैठकीवर बसवले गेले. राजांच्या अंगाचा कापरा अद्याप कमी झाला नव्हता. रामसिंगही बेचैन होता. मिर्झा राजांनी राजांची सारी जबाबदारी रामसिंगावर सोपवली होती. राजांच्या वर्तनाचे काय परिणाम होणार हेही रामसिंगाला कळत नव्हते. तो घाबरून गेला. तो म्हणाला, राजा साहेब, तुम्ही असं वागायला नको होतं. राजांची जळजळीत नजर रामसिंगांवर खेळली. राजे म्हणाले, माझ्यापेक्षा बादशहांना का सांगत नाही? माणसानं किती सोसावं यालाही मर्यादा असते. माझी लायकी सांगायला मोगल दरबारी अनेक हजर आहेत. कोणी खिलती हरवल्या आहेत, कोणी बोट. पण राजा साहेब, याचा नतीजा, परिणामाची काळजी राजपूत केव्हापासून करू लागले? गैरसमज होतोय हा. रामसिंग म्हणाला. गैरसमज? राजे उद्गारले. हा, गैरसमज. साधे रिवाज दरबाराला पाळता येत नाहीत. आम्ही येणार हे माहीत असून सामोरा कोण येतो? तुमचा कारकून. जाणून बुजून आम्हाला पंचहजारीत उभं केलं जातं. आमच्या देखत खिलत वाटली जाते आणि आम्ही वगळले जातो. हे सारं दिसतं आणि वर आमचाच गैरसमज. रामसिंग निश्चल आवाजात म्हणाला, हा, गैरसमज. मी अगदी खरं सांगतो. राजा साहेब, चूक असलीच तरी ती आपल्या दैवाची आहे. बादशहांनी तुमच्या स्वागताची सारी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, पण मी पहाऱ्यावर अडकलो. दरबाराच्या गर्दीत बादशहांच्या ते ध्यानी आलं नाही आणि मीही त्यांना भेटू शकलो नाही. सकाळी निघालो तो आपली चुकामुक झाली. आपल्या गाठण्यात वेळ गेला. कोणास माहीत दिवाणी आमच्या दरबारात आपली भेट झाली असती तर बादशहांची काय कृपा झाली असती. बादशहा दरबारी तुमची इंतजारी करीत होते. तुम्ही हजर राहिला नाही. त्याचा गैरसमज बादशहांनी का करून घेऊ नये? पण त्यांनी गैरसमज करून घेतला नाही. तुम्ही आल्याचं कळताच बादशहांनी तुम्हाला भेटीला बोलावलं. तुमची नजर निसार स्वीकारली आणि त्याबद्दल असा अपमान केला. कसला अपमान? रामसिंग कडवटपणे म्हणाला. माहित आहे, खुद्द मिर्झा राजे दरबारी त्याच जागी उभे राहतात, तिथंच तुम्ही होता. रामसिंग, एक विसरता. राजे बोलले. तुमचे वालिदे औरंगजेबाचे नौकर आहेत. मी तह झालेला तरी स्वतंत्र राजा आहे. औरंगजेबाने राजा किताब देऊन मी राजा झालो नाही. त्याआधीच राजेपण मला चिकटलं आहे. राजे उठले. रामसिंगांच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, रामसिंग, ते तुम्हाला कळायचं नाही. तुम्ही काळजी करू नका. जे घडेल त्याला मी आनंदानं तयार आहे. मी पण विचार करेन. रामसिंगांच्या तळानजीकच राजांच्यासाठी उभारलेल्या तळावर राजे आले. निरोप घेऊन रामसिंग परत गेला. राजे आपल्या डेऱ्यात गेले. निराजी पंत, सोनदेव, फरजंद ही सारी मंडळी ते वर्तमान ऐकून चिंतेत पडली होती. बाहेर काळोख पसरला होता. एवढ्या मोठ्या उत्साहाने संपूर्ण विचार करून भरवलेल्या 50व्या वाढदिवसाचे सिंहासनारोहण यथासांग पार पडले होते. औरंगजेबाला जे हवे होते ते सारे मिळाले होते. पण दिवाणी खासच्या बैठकीतील एक शिवाजीच्या प्रसंगाने साऱ्याला गालबोट लावले होते. साऱ्या दरबारात ती बातमी पसरली होती. एक हिंदू राजा येतो आणि बादशहाचा अपमान त्याच्या तोंडावर करून निघून जातो, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आग्र्यात गोळा झालेल्या सरदारात त्यावर कुजबूज चालू होती. रात्री जेवण करून औरंगजेब आपल्या शयनगृहात बसला होता. अंगात एक मलमली कुर्ता आणि विजार त्याने घातली होती. पांढऱ्या शुभ्र आवरणाने सजलेल्या साध्या बैठकीवर तो बसला होता. उजव्या हातात त्याची जपाची माळ होती. शयनगृहात खास कोटातील बेगम साहेबा, जहां आरा, जाफर खान, राजा जसवंत सिंग उभे होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते. ओठांच्या कडांवरून खाली झुकलेल्या आपल्या मिशांवरून डाव्या हाताची बोटे तो फिरवित होता. जपाच्या माळेतला एक एक मणी पुढे सरकत होता. जाफर खान म्हणाला, अली जाह. दरबारी साधी जुबान उघडली तरी कडाई सजा होते आणि हा काफर दरबारी सरळ सरळ बेइज्जत करतो, पाठ फिरवतो. त्याला क्षमा? असं चालू दिलं तर दरबाराचा बोज राहायचा नाही. पुष्कळ भूमी असे येतील आणि सरळ सरळ बेमुरवतपणे वागून जातील.
साऱ्या मानकऱ्यात हेच बोललं जाते. काफराचं बेवर्तन असं सहन केलं तर इस्लाम टिकणार नाही. सारे तसेच वागतील. मग राज्य चालायचं कसं? अन्नदाता वजीर म्हणतात ते एकदम दुरुस्त आहे. जसवंत सिंगाने पाठिंबा दिला. अर्थात याचा निर्णय सर्वस्वी अलीजहानच्या हाती आहे. त्यांनी कोणाला क्षमा करावी आणि कोणाला शिक्षा करावी हे कोण सांगणार? पण यानं अलीजहानचं नमक खाल्लं आहे, त्याला हे सहन करणं कठीण आहे. औरंगजेब हसला. त्याने विचारले, मग जसवंत सिंग तुझा काय सल्ला आहे? अन्नदाता, शिवाजीला शिक्षा झाली पाहिजे. हाँ हम सहमत है. औरंगजेबाने मान डोलवली. त्याची नजर जहाआरावर खिळली. हास्य कायम होते. आपली दाढी कुरवाळीत औरंगजेबाने विचारले, आणि बेगम साहेब तुमचं मत नाही सांगितलं? ते काय सांगायला हवं? खुदावंत सारं जाणतात. ज्यानं आपली सुरत लुटली, शास्ताखानाची बोटं तोडली, एवढंच नव्हे तर खुद्द भर दरबारी आपली मुरवत ठेवली नाही, त्याची गय कसली? शांतपणे जपाची माळ ओढीत काही क्षण औरंगजेब बसला. सर्व भारताचे राजकारण धूर्तपणे पाहणाऱ्या आलमगीरला वैयक्तिक अहंता फार नव्हत्या. तो आपल्या दैवी जबाबदारीचा वारस होता. खुळ्या रागचिडीला तो मनातून हसत होता. त्याच्या नजरेसमोर होता मिर्झा राजा जयसिंग. कबूल पासून आसाम पर्यंत व काश्मीर पासून दक्षिणेपर्यंत त्याच्यासाठी फिरणारा इमानी मिर्झा राजा. त्याचाच विचार औरंगजेब करीत होता. सारे निस्तब्ध विचारमग्न आलमगीरकडे पाहत होते. भानावर येऊन औरंगजेबाने नजर उंचावली. तो म्हणाला, सारं होऊन जाईल. मान मरातबाबरोबरच अल्लानं आणखी एक छोटीशी गोष्ट माणसाला दिली, त्यामुळे सारी दुनिया जगते आहे, माहीत आहे? जहानाने नकारार्थी मान हलवली. त्या नाजूक देणगीचं नाव आहे नींद. ती आमच्या डोळ्यासमोर तरसते आहे. तुम्हा सर्वांची ना नसेल तर आम्ही झोपावं म्हणतो. शाहीरशहाने एक सूक्ष्म जांभई दिली. त्याचे ओठ चिंतन करत होते. बिस्मिल्लाह इर्रहमानिर रहीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह परवरदिगार रहम 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 आमीन. दोन दिवसांनी 2 प्रहरी अचानक कुंवर रामसिंग राजांच्याकडे आला. निराजी पंत त्र्यंबकजी बोलत बसले होते. 2 दिवसांत राजांचा राग बराच निवळला होता. आपण बादशहांच्या मुलखात आहोत. बादशहाला फार दुखवणे इष्ट नाही हे राजांच्या ध्यानी आले होते. रामसिंगांच्या सल्ल्याने त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिले. औरंगजेब कोणती पावले टाकील यावर राजे विचार करीत होते. तोच रामसिंग आल्याची वर्दी आली. राजांनी रामसिंगांचे प्रेमाने स्वागत केले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून रामसिंगाला बरे वाटले. राजांनी विचारले, काय म्हणतो तुमचा दरबार? वातावरण अजून तापलेलं आहे. राजाजींच्या विरोधी गटाची मंडळी तुमच्या विरुद्ध बादशहांचे कान भरवित आहे. त्यांना भर म्हणून शास्ताखानाची बेगमही त्यांना सामील झाली आहे. त्याचा परिणाम आलमपन्हा शांतीचे सागर आहेत. दर्याच्या जिगरमधील जलजले कळण्यासाठी दैवी सामर्थ्य पाहिजे. पण मी त्यांच्या कानांवर घातलं आहे. वजीर जाफर खानांनाही मी बोललो आहे. त्यांची एकदा भेट घ्यायला हवी. आम्ही राजे दचकले. राजासाहेब, जाणून बुजून तुम्ही पहाडाखाली हात घालता. ते सुटेपर्यंत गैरफिकरची जरूरत आहे. आता काही दिवस मानापमान संपूर्णपणे विसरून जावं हा माझा अर्ज आहे. आपल्या जीविताची सारी जबाबदारी माझ्यावर आहे. तिथून मला पार पडायचं आहे. राजे हसले. ते म्हणाले, कुंवरजी घाबरू नका. आम्ही वचन देतो, तुम्ही सांगाल तसं आम्ही वागू. फक्त दरबारात आम्हाला जायला लावू नका. बहुतेक ती पाळी यायची नाही राजासाहेब. आज मी मुद्दाम लवकर आलो आहे. एक विनंती आहे. कसली? आज थोडं फिरायला जाऊ. आनंदानं. निराजी जवळ आले. निराजी, बाळराजे हिरोजी बरोबर इथंच कुठेतरी जवळपास असतील. त्यांना बोलवा, तयार व्हा. राजे कपडे करून आले. तोवर संभाजीराजेही आत आले. सारे अश्वारूढ झाले. रामसिंगाबरोबर राजे होते.
पाठोपाठ हिरोजी, संभाजी, निराजी ही मंडळी होती. मागून रक्षक दल येत होते. ताजमहालासमोर सारे पायउतार झाले. सूर्याच्या तिरप्या किरणात आपल्या अलौकिक सौंदर्याने तळपणारे ते शिल्प राजे पाहत होते. त्या इमारतीची ख्याती राजांनी खूप ऐकली होती. राजे मंत्रमुग्ध होऊन उद्गारले, वाह, सुरेख! आपल्याला ही इमारत आवडेल अशी खात्री होती, म्हणून काल वजीर जाफर खानांच्याकडून खास परवाना काढला. आंधळ्याखेरीज कोणाही माणसाला ही इमारत आवडेल. राजांनी विचारले, पण परवाना का काढलात? त्याखेरीज गाभाऱ्यात जाता येत नाही. बड्या शहीनशहांनी आपला सारा जवाहर खाना इथं रिता केला आहे. अशी इमारत दुनियेत नाही. शहाजहान बादशहांनी अर्जुमंद बानूंच्या आठवणी खातर ही यादगार तामीर केली. हिच्यासाठी सारी दौलत खर्ची घातली. 15 वर्ष 20,000 मजूर या कामावर राबत होते. रावळ मकरानाहून संगमरवर आणला जात होता. शहीनशहांच्या मृत्यूनंतर त्याचंही दफन याच जागी झालं. अलौकिक, सारे म्हणाले. शब्द अपुरे आहेत. मित्रांचं सार्थक व्हावं अशी सुंदर इमारत आहे. आबासाहेब, आपणही अशी इमारत बांधूया ना? राजांच्या शेजारी उभे असलेले संभाजीराजे म्हणाले. सारे हसले. राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले. ते मोकळेपणाने हसले. बाळराजांच्या पाठीवर हात ठेवत राजे म्हणाले, बाळराजे, अजून तुम्ही लहान आहात. लक्षात ठेवता आलं तर ठेवा. गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपलं भव्य थडगं उभारण्यात आपली निम्मी हयात खर्ची घालीत असतो. आपल्या मागे आपलं नाव राहावं हीच त्यामागे उत्कट इच्छा असते. बाळराजे, माणसांना जगात येऊन असं कार्य करावं की त्याला आपलं नाव राहण्यासाठी थडगं बांधण्याची पाळी येऊ नये. जीवन असं जगावं की उज्ज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा. नसीहत नेक है, रामसिंग म्हणाला. मग असल्या इमारती असल्यापेक्षा नसलेल्या बऱ्या, हिरोजी बोलून गेला. ते ऐकताच राजे वळले. हिरोजीकडे पाहत म्हणाले, नाही हिरोजी, एकदम अशी नफरत व्यक्त करू नकोस. त्या हेतूनं मी बोललो नाही. ज्या नजरेनं पाहावं तसं दृश्य दिसतं. आम्ही बोललो ते फक्त स्मारकाच्या कल्पनेबद्दल, ताजच्या खूबसूरतीबद्दल नव्हे. सारे स्तब्ध झाले. राजे परत ताजमहल पाहू लागले. आकाशात उंच चढलेले मनोरे, मधला भव्य घुमट, नक्षीदार चबुतरे, राजे ते दृश्य मनात साठवीत होते. निराजी पंत म्हणाले, या मोगली इमारतींना एक वेगळीच शान आहे, पण मंदिराचा गोडवा यात नाही. आम्ही सांगितलं ना, ज्या दृष्टीनं पाहावं तसं दिसतं. निराजी पंत, काम, क्रोध, मद, मत्सरांच्या 4 मनोऱ्यात गुंतलेल्या जीवाचं हे प्रतीक आहे असं आम्ही सांगितलं तर हाच ताज केवढा वेगळा वाटेल नाही? निराजी पंत स्तब्ध झाले. राजांनी रामसिंगाला एकदम विचारले, कुंवरजी, या संगमरवरी स्वप्नासाठी पायाचे दगड हे संगमरवरीच वापरलेत का? नाही राजासाहेब, पायाचे दगड साध्या पत्थरांचेच आहेत. राजे हसले व पुढे चालू लागले. रामसिंग अदबीने म्हणाला, गुस्ताखी माफ हो, आज्ञा झाली तर. हा कुंवरजी, ते शाही रिवाज इथं पाळू नका. आपल्या वडिलांनी, मिर्झा राजांनी आम्हाला पुत्रवत लेखलं आहे. तसं पाहिलं तर आपलं नातं भावाभावांचं आहे. काय विचारणार होता? राजासाहेब, अनेकांच्या सोबतीनं मी हा ताज पाहिला, पण हा प्रश्न कोणीच केला नव्हता. मी सांगताच आपण का हसला तेही समजलं नाही. राजे एकदम गंभीर झाले. एक दीर्घ निश्वास त्यांच्या मुखातून बाहेर पडला. ताजवर नजर खिळवून ते सांगू लागले, कुंवरजी, हजारो काळे पत्थर जेव्हा स्वतःच्या पायात गाडून घेतात तेव्हाच त्यावर असं संगमरवरी स्वप्न उभं राहतं, आपल्या सौंदर्यात झगमगतं. जोवर ही इमारत आहे तोवर आमच्यासारखे अनेक मुसाफिर इथं येतील. याचं सौंदर्य पाहून थक्क होतील, तृप्त होतील. पण या शिल्पाच्या उभारणीसाठी याच्या पायात खर्ची पडलेल्या हजारो पत्थरांचा हिशेब कुणाच्या ध्यानीमनीही येणार नाही. आम्हीही एक स्वप्न उभं करीत आहोत. जगदंबेच्या कृपेनं ते आज ना उद्या साकार होईलही. ते जेव्हा घडेल तेव्हा त्याचं कर्तृत्व आमच्या माथी मारलं जाईल. पण ज्यांच्या शहादतीवर स्वराज्य उभं राहिलं, आमच्या शब्दाखातर ज्यांनी स्वराज्याच्या पायी कुर्बानी केली, त्या सर्वांची नाव निशाणी कोण सांगणार?
आज ताज पाहत असताना आम्हाला आमच्या मोहिमात कामी आलेल्यांची तीव्रतेनं आठवण होत आहे. राजे भानावर आले. चला कुंवरजी, ताज पाहू. पाय धुवून साऱ्यांनी ताजच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. धूपाचा आणि उदबत्त्यांचा मंद सुगंध साऱ्या वातावरणात भरून राहिला होता. अप्रतिम जाळीच्या संगमरवरी काठड्यांनी कबरींभोवती वेढा दिला होता. हा फकीर कबरीवर मोरपंख्याने वारा ढाळीत होता. अनेक मौल्यवान रत्नांनी जडवलेल्या 2 कबरींवर दृष्टी ठरत नव्हती. राजांनी नम्रतेने त्या कबरींना हात जोडले. बाळराजांनी त्यांचे अनुकरण केले. ते पाहून रामसिंगाला आश्चर्य वाटले. काल भर दरबारी संतापाने लालेलाल झालेला हाच तो शिवाजी की काय, असा संभ्रम निर्माण झाला. राजांनी ते भाव जाणले. त्यांनी सांगितलं, कुंवरजी, ह्या जीवाला हुस्नची जाणकार नजर होती. त्याला प्रेमाचा अर्थ कळत होता. त्या जीवासमोर नतमस्तक होण्यात संकोच कसला. गाभाऱ्यातून वर जाण्यासाठी राजे चालू लागले. पाठोपाठ हिरोजी निराजी येत होते. हिरोजीने निराजींना विचारले, केवढी रत्न खर्ची पडलीत नाही? गाभाऱ्यात ते कुजबुजने घुमले. राजांनी मागे पाहिले आणि ते म्हणाले, हिरोजी, युद्ध आणि प्रेम यात खर्चाचा हिशोब नसतो. रामसिंगासह राजे ताजमहालाच्या चौथऱ्यावर आले आणि रामसिंगाने सांगितले, पण राजे, शहेनशाह शहाजहानला ही एकच बेगम नव्हती, अनेक बेगमा त्यांना होत्या. त्या शब्दांबरोबर राजे व्यथित बनले. उचललेले पाऊल अडखळले. नजर घायाळ बनली. शेजारी असलेल्या संभाजीला नजीक ओढत ताजकडे पाहत राजे बोलले, कुंवरजी, अशी गल्लत करू नका. जीवनात एखादा मनसुबा असा जमून जातो की त्याच्यासोबत आयुष्यभर सुटत नाही. बेगमांच्या यादीवर प्रेमांचा हिशोब मांडला जात नाही. रामसिंग, तशी गल्लत करू नका. शंकेचं ठिकाण हे नव्हे. माफी असावी. गैरसमजानं बोललो. असले गैरसमज जपायला हवे. तुमच्या मताप्रमाणे आम्हीही खूप गैरसमज करून घेतलेत ना. तेही विसरून जावे. आमच्या मनात काही नाही. तुम्ही आमच्या भल्याकरताच सांगता. पण आम्हाला आता औरंगजेबाचा ऐतबार येत नाही. त्याच्या हेतूबद्दल आमचा संशय फिटलेला नाही. नाही राजाजी, अद्याप तसा संशय धरण्याचं काही कारण नाही. शहेनशहाच्या मनात काही नाही. सारं ठीक होईल. माझ्या वडिलांनी शहेनशहांना स्पष्ट कळवलं आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी राणाजींचं दिल्लीत तख्ताचं इमान संपून जी जागा वैर घेईल. आम्हाला ती खात्री आहे. त्याच भरोशावर आम्ही औरंगजेबाला भेटण्याचं धाडस केलं. नाहीतर आम्ही आलो असतो कशाला. ह्याच आलमगीरनं तख्तासाठी भावांच्या कत्तली केल्या. जन्मदात्याला, या ताजच्या निर्मात्याला कैद केलं. त्याच्या मृत्यूची अहोरात्र वाट पाहून इच्छित साध्य करण्यासाठी बापाच्या मालिशाच्या तेलात विष मिसळलं आणि त्याचा परिणाम म्हणून अंगाला भेगा पडून अत्यंत दर्दनाक मौत शहाजहानला स्वीकारावी लागली. मेल्यावर माणसं वैर विसरतात, पण आलमगीर तिथंही मुस्तसना झाला. पुन्हा आठवणींना उजाळा मिळू नये म्हणून एका बेवारशाप्रमाणे शहाजहानला रातोरात किल्ल्यातून हलवून इथं आणलं. त्याचं दफन केलं. साधा दरबारचा दफनविधीही त्या जीवाला मिळाला नाही. आपल्याला हे कसं समजलं? साऱ्या राजधानीलाही माहीत आहे. जाऊ दे, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही. सांगायचा हेतू एवढाच की प्रत्यक्ष रक्ताशी बेईमानी करणारे आपले कृपाळू शहेनशहा उद्या आमच्याकडे कोणत्या कृपादृष्टीनं पाहतात याची आमच्या मनात शंका आहे. त्याचा भरवसा कोणी द्यावा? रामसिंगाला उत्तर सुचले नाही. राजांच्या सह तो छावणीवर आला. रामसिंगाला बोलावण्यासाठी आलेला वजीर जाफर खानाचा हेजीब रामसिंगांच्या तळावर वाट पाहत होता. रामसिंग आमीन खानाकडे गेला तेव्हा आमीन खान एकटाच बसला होता. वजीर जाफर खान व आमीन खान मिर्झा राजांच्या बाजूने होते. रामसिंगाने त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले होते. आमीन खान संचित दिसत होता. रामसिंगाने सामोरे जाताच विचारले, खान साहेब, तातडीनं बोलावलं? आसनाकडे बोट दाखवीत आमीन खान म्हणाला, बसा कुंवरजी. दरबारी मामला ठीक दिसत नाही. दरबारी गुंतागुंत सारखी वाढते आहे.
पण जाफर खान तर सांगत होते की 4-8 दिवसात सारं निवडेल आणि बादशहा राजांना भेटीला बोलावतील. उन्हाळी पावसाचा अंदाज सांगता येत नाही, पण दरबाराचा अंदाज सांगता येईल, पण दरबाराचा अंदाज सांगणं कठीण. मला आज खास बातमी लागली आहे. बादशहांनी शिवाजीला मारण्याचा बेत ठरवला आहे. तो बेत पार पाडेपर्यंत फिदाई खानच्या घरी राजांना ठेवण्याचा हुकूम फुलाद खानला मिळाला आहे. खान साहेब, हा दगा आहे, रामसिंग म्हणाला. खरोखरच बादशहाने शिवाजीला मारले तर रामसिंग जबाबदार धरला जाणार होता. मिर्झा राजांनी सारी जबाबदारी रामसिंगावर टाकली होती. दगा कसला? आमीन म्हणाला. जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं आपण केलं. शिवाजीनं हे प्रकरण चिघळवलं, त्यात आपण काय करणार? काहीतरी करायला हवं, हे थांबायला हवं. रामसिंग उठत म्हणाला, नाही खान साहेब, हे होता उपयोगी नाही. काही वेळ दोघेही बोलत नव्हते. शेवटी रामसिंगाने निर्णय केला. तो म्हणाला, आमीन साहेब, तुम्ही एक करा, माझा निरोप बादशहांना कळवा. कसला? बादशहांना सांगा त्यांना शिवाजीला मारण्याचा निर्णय केला असेल तर तो चुकीचा होईल. शिवाजीनं आपल्या सुरक्षितपणाबद्दल माझ्या पिताजींचा कौल घेतला आहे. शिवाजीची जबाबदारी माझ्यावरही टाकलेली आहे. बादशहा कसेही वागण्यास मोकळे आहेत. ते हेच करणार असतील तर त्याआधी त्यांनी मला ठार करावं, नंतर माझ्या मुलाला मारून मग शिवाजीचा निर्णय घ्यावा. असं सांगू एक शब्दही न वगळता माझा निरोप सांगा, नाहीतर शिवाजी वाचू शकणार नाही. आमीन खानने दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहाची भेट घेऊन रामसिंगांचा निरोप सांगितला. औरंगजेब तो निरोप ऐकून विचारात पडला. हे राजपूत एक कल्ली, न जाणो शिवाजीचा वध होताच दक्षिणेत जयसिंग आणि इकडे रामसिंग बादशहा विरुद्ध उभे राहिले तर जयसिंगाशी वैर बादशहाला परवडणारे नव्हते. तो आमीन खानाला म्हणाला, आमीन, रामसिंगाला विचार, तो शिवाजीला जामीन राहण्यास तयार आहे का? तो पळाला किंवा त्यानं काही कपट केलं तर जबाबदार तो राहील. जामीन कतबा लिहून दिला तर तो मी विचार करीन. कुंवरला ते सांगताच कुंवरने शिवाजीला जामीन राहण्याचे कबूल केले. तो तसाच धावत शिवाजी राजांच्याकडे आला. शिवाजी राजांनी सर्व हकीकत ऐकली. राजांनी आपल्या पूजेच्या शिवलिंगावर बेल उचलून रामसिंगाला वचन दिले आणि रामसिंगाने सहीनिशी जमीन कतबा तयार केला. शिवाजी राजांच्यासाठी रामसिंगाने स्वतःचा प्राण गुंतवला. दिवाणी खासच्या संध्याकाळच्या बैठकीत तो जामीननामा रामसिंगाने आमीन खानाच्या हाती दिला. याचा स्वीकार करून औरंगजेब म्हणाला, कुंवरला सांगा की मी त्याची नेमणूक काबूलवर केली आहे. आपली फौज घेऊन शिवाजीसह त्यानं काबूलला जावं, निघण्याचा मुहूर्त बघावा. एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तोच राजे दुसऱ्या संकटात सापडले. राजांनी जाफर खानाची भेट घेतली, त्याला भरपूर नजराणा दिला आणि वजीर जाफर खान मध्यस्थी करायला तयार झाला. आपले सैन्य आणू दिले तर राजांनी काबूलला जाण्याची तयारी दाखवली. औरंगजेब विचारात पडला. खुद्द दिल्लीमध्ये शिवाजीचे सैन्य येऊ द्यायला तो खुळा नव्हता. काबूलचा बेत त्याने रद्द केला. शिवाजीला निश्चित कोणती वचन देऊन मिर्झा राजांनी पाठवले आहे त्याची विचारणा करणारे तातडीचे पत्र औरंगजेबाने मिर्झा राजांना पाठवले. दिवस उलटत होते. राजे दरबारच्या मोठमोठ्या सरदारांना भेटत होते, नजराणे देत होते. राजांची माणसे महादेव यांसारखे नजरबाज आग्रा शहरात फेरफटका मारत होते, ओळखी वाढवत होते. दरबारचे वातावरण निवळावे म्हणून रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी जात होता. संभाजीराजांना औरंगजेबाने मानाची कट्यार व पोशाख देऊन गौरवले होते. औरंगजेब मिर्झा राजांच्या उत्तराची वाट पाहत होता. राजांच्यावर रामसिंगांचा पहारा होता. आपल्यावरील टांगत्या तलवारींचा राजांना वीट आला होता. त्यांनी सोक्षमोक्ष लावून घेण्याच्या हेतूने एक अर्ज पाठवला. जर बादशहांनी सरकारात दिलेले सर्व किल्ले परत केले तर मी 2 कोटी रुपये खंडणी देईन. मला परत जाण्यास परवानगी मिळावी. माझा मुलगा येथे चाकरीत ठेवण्यास मी तयार आहे. बादशहा जी शपथ घ्याव्यास सांगतील ती मी घेईन. मी बादशहांच्या शब्दांवर विसंबून आलो.
माझी निष्ठा मोठी आहे. ज्यावेळी स्वारीचा बेत कराल त्यावेळी बोलावताच मी येईन. बादशहा विजापूर स्वारीत गुंतले आहेत. मला तेथे जाऊ द्या. मी बादशहासाठी लढा देईन किंवा मरून जाईन. राजांच्या सारख्या जाणाऱ्या अर्जांनी आणि शिवाजीच्या वाढत्या भेटींनी औरंगजेबाचा संशय वाढला. तो म्हणाला, मी शिवाजीशी सौम्यपणे वागतो. त्यानं त्याचं डोकं फिरलं आहे. घरी जायला मी त्याला परवानगी देईन कशी? त्याला सांगा की त्यानं यापुढे कोणासही भेटू नये, रामसिंगाकडेही जाऊ नये. सक्त ताकीद द्या. राजांना रामसिंगांचे पहारे कडक झाल्याचे जाणवले. औरंगजेबाने रामसिंगाकडून शिवाजीने त्याच्याकडे राहिलेले किल्ले द्यावेत म्हणून मागणी केली. रामसिंगाने तो निरोप राजांना सांगताच राजे भडकले. कुंवरजी, तुम्ही मला काय सांगता? इथं बोलावून आणून मला तुमच्या पहाऱ्यात टाकले. मिर्झा राजांच्या सांगण्यावरून 23 गड मी बादशहाला दिले आणि मिर्झा राजांनी टोक परगणा बक्षीस मिळवला. आता राहिलेले गड बादशहांना द्यायला सांगून तुम्ही कोणता परगणा मिळवणार आहात ते तरी सांगा. राजांच्या या रोकड्या सवालाने रामसिंग थंड झाला. त्याने बादशहाला राजांचा नकार कळवला. बादशहा ते ऐकून सावध झाला. त्याने आपली नखे बाहेर काढली. फुलाद खानाला 5000 फौजेनिशी शिवाजीवर पहारा बसवण्यास पाठवले. राजे मंचकावर बसले होते. सायंकाळचा समय होता. आपल्या सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करण्यात राजे गुंतले. तेव्हा संभाजीराजे धावत आले. आबासाहेब, सैन्य येते. त्या घाबरलेल्या बाळजीवाला जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, ही औरंगजेबाची राजधानी आहे. दरबारासाठी आलेला एखादा सरदार शाही मेहर नजरेतून सुटका होऊन माघारी जात असेल. बाळराजे, असं अश्वव्य पाहून घाबरलात तर कसं होणार? साऱ्यांच्या चेहऱ्यांवर स्मित उमटणार. तोच राजांच्या छावणीभोवती चारी बाजूने टापांचा खडखडाट उठला. हिरोजी बाहेर आला आणि बाहेर उभा असलेला महादेव आत आला. महादेव ओरडला, राजे, घात झाला. छावणीभोवती चारी बाजूंनी सैन्यांचा गरडा पडला आहे. साऱ्यांच्या तलवारी उपसल्या गेल्या. राजे डेऱ्यांच्या दाराशी आले. तोफांचे गाडे छावणीभोवती लावले जात होते. हजारी घोड्यांचे खूर खडखडत होते. राजांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राजांचे लक्ष डेऱ्याच्या रोखाने येणाऱ्या एका स्वाराकडे गेले. हिरवी जरी कलावतीची झगमगणारी फतू, मस्तकी किमॉश, अंगात अंगरखा, चोणा घातलेला स्वार, उजव्या हाती लगाम व डाव्या हाताची मूठ आपल्या कमरेवर ठेवून मारे ऐटीत डेऱ्याकडे येत होता. राजे माघारी वळले आणि क्षणात तो सरदार डेऱ्यात प्रवेश करता झाला. राजांच्या भोवतीच्या माणसांच्या हातातील तलवारी पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिकडे दुर्लक्ष करून किंचित मान झुकवून तो म्हणाला, शिवाजीराजे, बादशहांच्या बंद्याला फुलाद खान म्हणतात. अफसोस की बात है, आपल्यावर पहारा करण्यासाठी मला आणि माझ्या 5000 स्वारांना आज्ञा झाली आहे. आजपासून आपण माझ्या पहाऱ्यात आहात याची आठवण ठेवावी, ही दरखास्त आहे. राजे सुन्न होऊन ते ऐकत होते. हाच तो फुलाद खान की ज्याचं वर्णन काळीज नसलेला माणूस म्हणून करतात. राजांनी त्या धिप्पाड देहाकडे निरखून पाहिलं व ते म्हणाले, खान साहेब, तुम्ही तुमचं काम करा. आमच्याकडून तुम्हाला त्रास व्हायचा नाही. आपण दोघे बादशहांचे बंदे. तुम्ही पहारा करा, आम्ही कैदेत राहू. राजांचा तो शांतपणा पाहून फुलाद खान चकित झाला. अभिवादन करून तो बाहेर गेला. राजे कसेबसे मंचकावर जाऊन बसले. बालसंभाजी राजांच्याकडे धावत आले. ते म्हणाले, आबासाहेब, हे स्वार का आले? त्या चिमुकल्या जीवाच्या बोलांनी राजांचे धैर्य ढासळले. एकदम बाळराजांना मिठीत घेऊन राजे म्हणाले, घात झाला, आम्ही फसलो. आणि राजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. त्यांच्या शोकाला सीमा राहिल्या नाही.